हॅलो चला पंच अक्षय पष्टे आणि त्याच्या सोबत कोण आहे पंच निकेतन देवगर कृपया जरा सहकार्य करा अंपायर साठी आमचे चांगले सहकारी आहेत निकेतन पष्टे हे निकेतन तर जाऊया मैदानामध्ये एक मोठी लढत आपल्या डोळ्यासमोर येईल या तालुक्यातील दोन नामांकित संघ एका बाजूने आपण बघू शकाल धनंजय स्पोर्ट्स चिंचगड आणि त्याच्या विपक्षामध्ये दोन हात करण्याकरता सज्ज असेल टीम शिवंजी आलमान दोनही संघ अतिशय बलाढ्य संघ आहेत आज एकमेकांसमोर असतील सलामी स्पोर्ट निचोल्याच्या मैदानामध्ये बघूया अनेक वर्ष ह्या गावानं ह्या क्रिकेटला एक नव्या पर्वामध्ये सलामी दिली मात्र अनेक ह्या 2 वर्षानंतर कुठेतरी मैदानाचा कुठेतरी कमतरता भासायला लागली आणि त्यानंतर जी सलामी स्पोर्ट्स खरं तर या दिवाळीच्या हंगामामध्ये ह्या निचोले गावातनं त्या हंगामाला सुरुवात व्हायची आणि खरोखर ज्याप्रमाणे नावामध्ये सलामी आहे ती क्रिकेटची सलामी या गावामधून दिली जायची आणि सलामी स्पोर्ट निचोलेचं एक ते मोठं भव्य आयोजन असायचं आज मात्र ते थोडंसं उशिरा बघायला मिळतंय मात्र ही सलामी आणि नक्कीच आमचे सहकारी निकेतन आणि अक्षय हे दोनही पंचांच्या भूमिकेमध्ये असतील आणि हा सामना 4 षटकांचा असेल याची दोनही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे आणि गोलंदाजी मार्कवर दोनही संघाचे 12 प्रतिनिधी कारण स्पर्धा लाईव्ह असल्या कारणाने दोन असतील दोन नियमानुसार बाहेर तुम्ही 2 ठेवून आतमध्ये कमी करू शकता बाहेर कंपल्सरी 2 असतील जो नियम आपण बघितला असेल कारण 10 प्लेयर घेऊन या संघाला उतरावं लागतंय म्हणजे आम्ही जो काल बघितला शिवंजी आलमान संघाचा कुठेतरी झडती लागताना दिसते कारण पूर्ण गाव त्यांच्या सोबत असायचा आणि सर्वांचा तेच बघा पहिला चेंडू संदेश उर्फ बाबू पहिला चेंडू लेगच्या दिशेने तटावला चांगलं क्षेत्ररक्षण होईल का बघायचं चेंडू मात्र निघून जाईल दन 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 करीत सीमा पार चौकार 4 धावा असतील ह्या 4 धावेने धावफलक ओपन होईल या डावाला या इनिंगला सुरुवात होईल विकी याच्या बॅट मधून निघाले हा दर्जेदार फटका बघायला मिळाला 1 चेंडू 4 धावा नॉन स्ट्राइक एंडला आपण बघू शकाल राहुल अहिरे एक मोठा फलंदाज जर प्लेयर आलेला आहे एक चेंडू 4 धावा धापलकार लागल्या गेल्यात येणारा दुसरा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउट उडवला चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार पुन्हा एकदा हा चौकार आलाय म्हणजे इथनं 2 चेंडू 8 धावा धापलकार लागल्या गेल्या धनंजय स्पोर्ट्स चिंचगड या संघाची आतापर्यंत आपण बघू शकाल एक चांगली सुरुवात विकी त्याच्या बॅटमॅनने लगातार 2 चौकार आले म्हणजे 2 चेंडू 8 धावा कुठेतरी विचार करावा लागतो दीपेशाला कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल की चेंडूमध्ये बदल केला जाईल बघावं लागेल 2 चेंडू 8 धावा ही धावसंख्या आतापर्यंत आली
आता येणारा तिसरा चेंडू असेल, बघूया काय घडतंय काय बिघडतंय. तिसरा चौकार या षटकामध्ये येईल का, कारण चांगली सुरुवात. पुनश्च एकदा चांगला सरळ बॅटनं केला, क्षेत्ररक्षण खराब. पुनश्च एकदा मात्र दीपेश कडनं बॅकअप आणि डायरेक्ट हिट. येस, इट इज आउट. येस, नो आणि वेट या तीन गोष्टी जर दोन फलंदाजांमध्ये झाल्या तर नक्कीच कुठेतरी ही रनआउटची संधी होती, मात्र ती आपण सावली क्रिएशनच्या माध्यमातून बघू शकाल. पुनश्च त्या ऍक्शन रिप्ले ज्या क्षेत्ररक्षकाकडनं कुठेतरी खराब कामगिरी बघायला मिळाली, मात्र दीपेश कडनं तो बॅकअप आणि हा थ्रो आणि ही रनआउटची विकेट. म्हणजे कुठल्याही प्रकारे विलंब न करता फलंदाजांनी बाद केलं आणि सावली क्रिएशनच्या माध्यमातून आपण तो ऍक्शन रिप्ले बघितला असेल. ज्या पद्धतीने चेंडू फेकला, ज्या पद्धतीने ही विकेट गेली, म्हणजे ही अचूकता, ही लाईव्ह टेलिकास्ट आपण बघू शकाल. आणि येणारा चौथा चेंडू असेल राहुल अहिरे फलंदाजी मार्कवर. आता आपण बघू शकाल बॅटिंग स्टान्स. येणारा पुढील चेंडू. आता मात्र आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. हा निर्धाव चेंडू संपला गेला. 4 चेंडू 8 धावा, कुठेतरी कमबॅक बघायला मिळते. म्हणजे पहिल्या येणाऱ्या 2 चेंडूवर ते 2 चौकार आले होते, तिथनं मात्र 2 चेंडू निर्धाव. म्हणजे बाबू याची चांगली गोलंदाजी. येणारा 5वा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय आणि पाठवलाय, क्षेत्ररक्षण होईल. दीपेश गोलाब याच्याकडनं कुठल्याही प्रकारे चूक होणार नाहीये. फलंदाज राहुल अहिरे शून्यचा चष्मा घेऊन माघारी परततोय, आपला भोपलाही न फोडता तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय साहिल. नॉन स्ट्राईकला आपण बघतो रोशन. आता मात्र साहिल कशा पद्धतीने फलंदाजी करेल बघायचंय. पुन्हा एकदा मात्र चेंडूला ढकल आणि खराब क्षेत्ररक्षण आणि डिक्लेअर झोन मध्ये जाईल. ही एक धाव, एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत जाईल. 9 ही धावसंख्या धावफलकावर आली. 9 रन्स ऑन बोर्ड, फॉल्स ऑफ 2 विकेट. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 ही धावसंख्या धावफलकावर आली. इथनं अजूनही 3 षटकांचा सामना असेल. 3 षटकामध्ये कितीपर्यंत मजल मारली जाईल, आता कुठला गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आणला जाईल, कारण एका बाजूने डावखुरे हाताचा एक विध्वंसक फलंदाज ज्यांना अनेक मैदान गाजवली तोच रोशन लारा असेल. त्याच्या साथीने आपण बघतो साहिल हे जोडगोली मैदानामध्ये. म्हणजे दोन्ही तडाखेबंद फलंदाज आहेत. म्हणजे या दोन्ही फलंदाजांना थांबवलं जाईल का बघायचंय. मात्र गोलंदाजी मार्कवर या संघाचा प्रमुख खेळाडू म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट असं म्हणावं लागेल. दीपेश गोलप इज ऑन बॉलिंग मार्क. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरता सज्ज झालाय. कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल, कारण पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेलं 2 चेंडूमध्ये 8 धावा आल्या होत्या. तिथनं मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल बाबू याचं, कारण उर्वरित 4 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च केली. म्हणजे कमबॅक काय असतं ना त्या षटकामध्ये बघायला मिळालं. कुठेतरी वाटलं होतं की 2 चेंडूमध्ये 8 धावा आल्यात, येणाऱ्या 4 चेंडूमध्ये ही धावसंख्या कुठे जाईल. मात्र धावसंख्येवर पूर्णपणे लगाम लावला गेला. या षटकाचा विचार करायला गेलं तर सलामी आलेला जे 2 फलंदाज होते, एका बाजूने विक्की असेल तर राहुल, ही जोडगोली सुद्धा मैदानातून बाहेर परतवण्याकरता यश आलंय. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. येणारा दीपेश घोलप याचा पहिला चेंडू विकी करिता फुलटा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने ढकललाय. क्षेत्ररक्षण होईल का, चांगलं क्षेत्ररक्षण होईल, मात्र फेक अतिशय खराब. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव सहज रीतीने पळून पूर्ण होईल. या 2 धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल. 11 या धावसंख्येवर नेल्सन आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचतंय.
11 धावसंख्या धाव फलकर आली. येणारा पुढील चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा टटावला क्षेत्ररक्षण होईल. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा दीपेश कडनं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. याही 2 धावा असतील. 13 धावा धाव फलकार आल्यात. येणारा पुढील चेंडू. फुलटॉस. इथे मात्र झाली या चुकी आणि फुलटा चेंडूचा कुठेतरी फायदा घेणं गरजेचं होतं. कारण मी सातत्याने सांगत असतो की जीवनामध्ये आनंदाचा क्षण आणि अन्नाचा कण आणि क्रिकेटमध्ये फुलटा चेंडू कधी वाया घालवायचे नसतात. मात्र हा फुलटास पद्धतीचा चेंडू होता. इथनं मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या. म्हणजे जरी हे मैदान आपल्याला हाफ बघायला मिळत असलं तरी डीएससी चिंचगड संघाच्या फलंदाजाने 2चा पाडा चालू केला. म्हणजे काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. म्हणजे एका बाजूने रोशन लारासारखा फलंदाज अगदी 3 चेंडूवर लगातार डबल धाव घेतोय. येणारा 4था चेंडू बघूया. पुन्हा एकदा उडवलंय, पाठवलंय, समालोचन कक्षाला सलामी. चेंडू निघून जाईल सीमा पार. षटकार 6 धावा. नक्कीच हा षटकार आलाय. पुन्हा एकदा तुम्ही बघू शकाल सावली क्रिएशनच्या माध्यमातून हा येणारा ऍक्शन रिप्ले. म्हणजे ज्या पद्धतीनं चेंडू खेळलाय, कशा पद्धतीने हा षटकार गेलाय. हा साहिल त्याच्या बॅटमध्ये निघालेला षटकार पुन्हा एकदा हवेमध्ये उडवलाय. पकडो कॅच इथे मॅच बघूया. आणि सुंदर झेल. इथे मात्र 1 तेरी तो 1 मेरी. पहिल्या चेंडूवर षटकार आला. दुसऱ्या चेंडूवर दीपेश गोलप यांना फसवलं गेलंय. कारण का आपण आलमान संघाकडनं प्रमुख खेळाडू म्हणून आपण कार्य करत असतो. आणि ही विकेट आपण बघू शकाल पुन्हा एकदा कशा पद्धतीने हा झेल पकडला गेला. दर्जेदार झेल. म्हणजे बाउंड्री लाईन पासून सर्कल पर्यंत जाऊन हा झेल पकडला गेलाय. साहिल याला माघारी परतवलंय. आणि हा झेल बघा म्हणजे कशा पद्धतीने एक चांगला झेल बघायला मिळाला. आणि या षटकातील शेवटचा चेंडू असेल आतापर्यंत. दीपेश गोलप यांच्या षटकाचा विचार करायला गेला. 5 चेंडू हाताला गेलेत. 5 चेंडू हाताळत असताना 12 धावा खर्च केल्यात. 1 गडी बाद करण्यामध्ये त्याला यश आलंय. आता मात्र जय मैदानामध्ये जाईल. आपल्या संघाला जय हा विजय मिळवून देईल का? ती फलंदाजी करेल का? इनसाइड आउट. पुन्हा एकदा हातामध्ये उडून दिलंय. फलंदाज जे आल्या पावली शून्याचा चष्मा घालून आपला भोपलाही न फोडता तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू बॅक आउट्स. आणि पहिल्या सामन्यामध्ये कुडूस संघाचा एक तारणार खेळाडू म्हणजे अनेक वर्ष त्यानं क्रिकेटचं कारकीर्द गाजवली मोजमजी पटेल यांनी आपला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट हा घेऊन जायचंय. चला या आपला हा सन्मान नक्कीच असेल. अनेक दर्जेदार फलंदाजी त्याला नवीन गोलंदाज आता मात्र फलंदाजी करता आला प्रतीक. आणि आणखी एक जुना जाणता खेळाडू आलमान संघाकडनं ज्यांना अनेक वर्ष क्रिकेट केले भाऊ. गाडीचा आरसा जरा खाली करा. आरसा खाली नसेल तर गाडी फोडून टाका. कारण खेळाडूंना अजिबात त्रास झाला नाही. आता मात्र विचार कराल सलामीला आलेला फलंदाज बाद झाल्यानंतर रोशन आला होता. आता मात्र त्याला प्रथमच स्ट्राइक मिळते. कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल कारण भाऊ याला मी अनेक वर्ष गोलंदाजी करताना बघतोय. लेफ्टी फलंदाजाकरिता प्रतिकूल गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. आणि भाऊ पुन्हा एकदा उडवला. पहिला चेंडू या संधीची वाट बघत होता रोशन लारा आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय.
सीमापार षटकार 6 धावा. या 6 धावेने आपलं वैयक्तिक धावफलक ओपन करतोय. कारण गेलं मागचं षटक बॅटिंग स्टॅन्डवर फक्त बघत होता, ह्या वेळेला मात्र त्याला संधी मिळाली आणि हा षटकार बघा कशा अचूक पद्धतीनं म्हणजे पुढे सरसावत हा मारलेला हा षटकार अतिशय दूरवर. या 6 धावा या धावफलकामध्ये जॉईन होतील. 27 ही धावसंख्या धावफलकार आली. 4 गडी आतापर्यंत बाद झालेत. म्हणजे भाऊ याच्यावर चढवलेला हा पहिलाच हल्ला, एक ब्लास्ट बघायला मिळाला, एक मोठा फटका. येणारा दुसरा चेंडू असेल भाऊ याचा पुनश्च एकदा रोशन लारा, पुनश्च एकदा उडवलाय आणि काय अप्रतिम अप्रतिम दर्जेदार झेल, अप्रतिम एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे आणि सांगायची सुद्धा गरज लागली नाही. कारण प्रत्येक प्रेक्षकाकडनं हे झेल करता टाळ्या झाल्यात. बघा काय दर्जेदार झेल, म्हणजे आपण ही झेल बघू शकाल. ओमकार मोकाशी याच्याकडनं ही झेल पकडली गेली. रोशन लारजा बघा युट्यूब सावली क्रिएशनच्या माध्यमातून अगदी हे ऍक्शन रिप्ले आपण बघा, म्हणजे स्वतःला झोकून दिलंय. कारण आपण फलंदाज गोलंदाज नसाल तरी मात्र क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आपण संघामध्ये ही ओळख आहे. ओमकार काय दर्जेदार हा झेल, म्हणजे रोशन लारना जी फलंदाजी करायला सुरुवात केली होती ही झेल अप्रतिम. म्हणजे तुम्ही लगेच आज संध्याकाळीच नव्हे तर थोड्याच वेळात तुम्ही ही झेल अगदी सावली क्रिएशनच्या माध्यमातून इंस्टाग्राम असेल त्याच्यावर ही व्हायरल होणारी रील तुम्ही बघू शकाल. कारण काय दर्जा आहे अलमान संघाचा, हे काय क्षेत्ररक्षण आहे ते आजही आपल्याला बघायला मिळतंय. म्हणजे निचोलेकरांचं खरं तर कौतुक म्हणावं लागेल. कारण एखादा खेळाडू आपल्या मैदानामध्ये स्वतःला झोकून देतोय ना तर त्याला हे मैदानावर विश्वास आहे. आणि हे मैदान बनवलंय सलामी स्पोर्ट निचोलेच्या सर्व सहकार्यांनी, म्हणजे एक चांगलं मैदान आपण बघू शकाल. आणि स्ट्राईकला आपण बघू शकाल अनिकेत आलाय. पुनश्च एकदा भाऊ, पुनश्च एकदा कुणाल आणि हा सहज एक लिले हा झेल पकडला गेला आणि फलंदाज अगदी माघारी परतलाय. पुनश्च एकदा 0 धावसंख्येवर एक फलंदाज बाद होईल. आतापर्यंत 6 गडीच्या मोबदल्यामध्ये 27 धावसंख्या धावफलकार आली. षटकाचा विचार करायला गेलो 2.3 म्हणजे 2 षटक मार्गस्थ आणि 3 चेंडू टाकून झालेत. 27 धावा म्हणजे कुठेतरी सुस्थितीमध्ये जरी संघ बघायला मिळत असता तरी पडझड हे थांबवणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज दिनेश मैदानामध्ये येतोय. आज कुठेतरी असंख्य खेळाडू आज या मैदानामध्ये कमी जाणवते. मेघन असेल, अपुऱ्या खेळाडूंचा संघ घेऊन आज मैदानामध्ये रोशन दाखल झालाय. मात्र त्यांना खेळ करावा लागेल. आणि ओम साई मेडिकलचे चालक मालक नितीनजी पोष्टे यांच्याकडनं मोफत थंडाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. जाऊया मैदानात. 27 धावा धावफलकार लागल्या गेल्यात. इथनं मात्र येणारे 9 चेंडू शिल्लक असलेल्या 9 चेंडू मध्ये कितीपर्यंत मजल मारली जाईल. नॉट स्ट्राईक एंडला बघू शकाल. प्रतीक अजूनही उभा आहे, त्याच्यावर दारोमदार असेल. भाऊ पुन्हा एकदा उडवलाय, पकडो कॅच इथे मॅच. हा झेल पकडला जाईल का? यस, हॅट्रिक. भाऊ इज ऑन अ हॅट्रिक कंप्लीट करतो. इथे लगातार 3 चेंडूवर 3 गडी बाद. या स्पर्धेतली ही पहिली हॅट्रिक भाऊ सोनावणे. 7 गडी बाद. आता मात्र साहिल मैदानामध्ये जातोय. साई मैदानामध्ये जातोय. 7 गडी 27 धावा धावफलकार लागला गेला पूर्णपणे लगाम. पहिल्या चेंडूवर रोशन लारा यानं हा ठोकलेला षटकार आणि त्यानंतर भाऊ सोनावणे ना लगातार 3 विकेट. म्हणजे काय दर्जेदार गोलंदाजी, म्हणजे पूर्णपणे आपला अनुभव पणाला लावून आज गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. एखादी सिंगल धाव वाचवण्याकरिता कोणाला ठेवलंय? कुणाल मोकाशी. बघूया तेवढा तो लावणार का? कारण दष्टपुष्ट बेळशीचा क्षेत्ररक्षक
आणि बघा इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं सजवलं होतं. एक धाव बोलून पूर्ण होईल. त्या एकेरी धावेने धाव फलक खूप वेळानं कुठेतरी पुढे सरकत आहे. 28 या धावसंख्येवर. म्हणजे या षटकाचा विचार करायला गेलं 7 धावा फक्त आल्यात पहिल्या चेंडूवर. षटकार त्यानंतर लगातार 3 गडी बाद आणि एक सिंगल. अशा पद्धतीने 5 चेंडू खर्च करताना 7 धावा धावफलकार लागल्या गेल्यात. येणारा शेवटचा चेंडू आणि आयुध फॅशन पॉइंट यांच्या माध्यमातून ओमकार करिता 200 रुपयाचं पारितोषिक आलंय त्या झेल करिता. आणि सचिन पेष्टे यांच्याकडे जमा आहे. जरा आठवड्याला घेऊन जा. हा लगेच जमा करून टाका. बघा पुनश्च एकदा हा ही झेल ज्याच्यावर आशा होत्या तो फलंदाज बाद. म्हणजे भाऊ याची काय गोलंदाजी. चला चला लगेचच फलंदाज बाद झालाय. चला येणारे 6 चेंडू असतील. 18 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. या इनिंगचा या पहिल्या इनिंगचा या पहिल्या डावाचा या पूर्वार्धाचा जर विचार करायला गेला तर धाव फलकावर धावा या 28 आलेत. आणि गड्यांचा विचार केला तर 8 गडी बाद आणि 2 धावांची पेनल्टी या संघाला दिली जाईल. मायनस होतील. पुढच्या टीमला ते ऍड करून दिल्या जातील. आणि जर हा खेळाडू जो चाललाय तर आता बघूया कशा पद्धतीनं फलंदाजी करेल. माग पब्लिक मध्ये चर्चा चालू आहे. हा फलंदाज जर बाद झाला तर या 2 धावांची पेनल्टी अंगावर पडेल. मात्र सचिन पेष्टे यांच्याकडनं हे कॅश प्राइज आहे ते जमा करण्यात येत आहे. कारण आयुध फॅशन पॉइंट यांच्या माध्यमातून ह्या झेल करिता आणि भगवानजी पेष्टे यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. म्हणजे एकूण 300 रुपये हे आमच्याकडे जमा झालेत. हा सामना झाल्यानंतर विथ GST कट होऊन जे काय पारितोषिक उरेल ते घेऊन जायचंय. जाऊया मैदानात. शेवटचा अंतिम षटक हा नामर्थ षटक. आणि विशाल गोलंदाजी कशा पद्धतीने करतो बघायचं. आणि सचिनजी पेष्टे यांचे मित्र आलेत रत्नागिरीवरनं या सामन्याचा आनंद घेताना. आणि निर्धाव चेंडू चांगली. जरा बघू दे आकडा बघू दे. हा 300 रुपये ते कॅश प्राइज जमा झालेलं आहे सचिन पेष्टे यांच्याकडनं. आणि हवेमध्ये उडवला पकडो कॅच आणि हाई झेल. सुंदर झेल. म्हणजे इथनं अलमानकरांकडनं कुठल्याही प्रकारे चुका होताना दिसत नाहीये. आणि बघा म्हणजे अक्षरशः DSC चिंगर संघाचे हाल बघायला भेटत आहेत. कारण अक्षरशः हे वाईट परिस्थिती बघायला मिळते. एक चेंडू एक क्षेत्ररक्षक आता त्यांचा इथे हजर होतो. अक्षरशः उघडा जाण्याची पाल्ली आलेली. जरा कॅमेरामन जरा कॅमेरा मारला तर फार बरं होईल. कारण बघा विनीत आता पोहोचले. आणि खिच्यात मोबाईल तो काढून ठेव बाबा. कारण आता लग्न आलाय तुझा एप्रिल महिन्यामध्ये. 9 गडी बाद म्हणजे शेवटची आणि विनीत नागरेने पुन्हा एकदा हा झेल. इथे मात्र संघ ऑल आउट. म्हणजे बघा ज्या
फलंदाजाकरिता 2 धावांची पेनल्टी घेतली, त्या फलंदाजाला बॅटिंगच आली नाही, हेही आज इथे बघायला मिळालं. म्हणजे 2 धावा या लोन कर्ज चढला डीएफसी चिंचगड संघाच्या अंगावर. आणि धनंजय साने हे इथे उपस्थित झालेत, त्यांना ही विनंती असेल आपण सन्मानाने व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय, कारण त्यांची ही 1,11,000ची स्पर्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. हे ISPLचं पर्व संपल्या एक मोठी टुर्नामेंट हे बघायला मिळेल. आणि नक्कीच चला 24 चेंडू. त्याच्या विपक्षामध्ये सलामी स्फोट निचवले. नाणेफेक जिंकली टीम FDC कुडूस आणि बॅटिंग घेतलेली आहे आणि सलामी स्फोट निचवले संघाला क्षेत्ररक्षण दिलं. चला जाऊया मैदानात. एका बाजूने आपण बघू शकाल टीम शिवंजी आलमान, त्याच्या विपक्षामध्ये टीम DSC चिंचगड. ही 2 संघांमध्ये लढत पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या डावामध्ये पूर्वार्धामध्ये 29 धावा धावफलकार लागल्या. आव्हान असेल 26 धावांचं, 28 लागल्या, 29 टार्गेट आहे. जय नांगरे पहिला चेंडू, निर्धाव चेंडू हाताला समोर. ह्या वाडा तालुक्याचा एक वंडर बॉय म्हणून आपण पाहतो की विध्वंसक फलंदाज, की अनेक गोलंदाजांना आतापर्यंत त्यानं ठोकून काढलंय. येणारा दुसरा चेंडू, हा एक उत्तुंग षटकार, आर पार सीमा पार षटकार. 6 धावा, या 6 धावांना धावफलक ओपन होईल. मी म्हटलं होतं की विध्वंसक फलंदाज म्हणजे अनेक वर्ष त्यानं क्रिकेटला सुरुवात केल्यानंतर एक तोडफोड फलंदाजी करायला सुरुवात केली. तोच दीपेश घोलप. ह्याच निचोल्याच्या मैदानामध्ये त्याचा रेकॉर्ड जर बघितला तर तब्बल 11 चेंडू मध्ये 11 षटकार ज्यानं ठोकले होते. तोच दीपेश घोलप. येणारा पुढील चेंडू, पुनश्च एकदा ऑफ साइड दिशेने तटावलेला चेंडू, चेंडू निघून जाईल. धन 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 करत सीमा पार. चौकार. 4 धावा. या 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल. 3 चेंडू आणि 10 या धावसंख्येवर.
3 चेंडू 10 धावा आणि इथे मात्र लाऊडले अपील होईल. यस, फलंदाज दीपेश घोलप याला पायचीच्या स्वरूपानं माघारी परतावं लागेल. एक तेरी तो एक मेरी. जय नांगरे याने मात्र ही विकेट काढून दाखवली. आता कुठेतरी आलमान संघाला विचार करावा लागेल, कारण अनेक सामने आपण बघितले असेल वन मॅन शो. दीपेश घोलप जेव्हा जेव्हा दीपेश घोलपची फलंदाजी होते तेव्हा तेव्हा शिवंजी आलमान स्पोर्ट्स हा संघ विजय होतो. जेव्हा जेव्हा दीपेश घोलप बाद होतो तेव्हा तेव्हा शिवंजी आलमान स्पोर्ट्स संघ अडचणीमध्ये येतोय. आणि ही अडचण आता पहिल्या षटकामध्ये जय नांगरे याने समोर आणून ठेवली, कारण 4 चेंडू 10 धावा दाभलकार लागल्यात. कारण दोनही संघाचा विचार करायला गेला, एका बाजूने आलमान संघानं गोलंदाजी करत असताना धनंजय स्पोर्ट्स चिंचकर या संघाच्या 2 चेंडूमध्ये 8 धावा होत्या. तिथनं मात्र डावाला सावरलं. आता मात्र शिवंजी आलमान स्पोर्ट्स 4 चेंडू 10 धावांवर आहे. इथनं मात्र या इनिंगला सावरलं जाईल का? ओमकार गोलंदाजी फलंदाजी मार्कवर आता आला. दीपेशची जागा भरून काढण्यासाठी आता बघूया ओमकार कशा पद्धतीनं फलंदाजी करेल. जय नांगरे यानं दीपेश घोलप एक मोठा फलंदाज माघारी परतवलाय. 4 चेंडू 10 धावा मॅन्डेटरी प्लॉचे षटक पाहतोय. शॉर्ट टॉप लेन पद्धतीचा चेंडू होता, चांगला चेंडू, दर्जेदार चेंडू. इथे मात्र पूर्णपणे बंदिस्त ठेवले, बांधून ठेवले, जखडून ठेवलंय. इथे मात्र आता बघावं लागेल. 5 चेंडू 10 धावा. जय नांगरे याचं हे चांगलं कमबॅक बघायला मिळालं. हाही निर्धाव चेंडू, दर्जेदार गोलंदाजी. मी म्हटलं होतं की जेव्हा जेव्हा दीपेश घोलपची बॅट चालते तेव्हा तेव्हा आलमान संघ चालतोय. जेव्हा जेव्हा दीपेश घोलपची बॅट थंड होते तेव्हा तेव्हा संघ थंड होतोय. आणि दीपेश माघारी परतल्यानंतर दोनही चेंडू निर्धाव गेलेत. इथे मात्र फलंदाजी करावी लागेल, कारण क्रिकेट हा खेळ जर आपण बघितला तर हा सांघिक खेळ आहे. कुणा एकट्याच्या जीवावर संघ विजय होत नसतो. हा, थंडा करून द्या. आणि सचिन पोष्टे 300 रुपये जमा केलेले आहेत, ते घेऊन जावे थोड्या वेळात. आणि नक्कीच सचिन पोष्टे यांचा खेळ बघण्या आपण थोड्या पुढील सामन्यामध्ये बघणार आहेत. त्याचे फॅन्स, त्याचे मित्र रत्नागिरीहून इथपर्यंत आले, त्यांना जर निराश केलं तर मग हे चालणार नाही. कारण जेव्हा जेव्हा आम्ही निचोले प्रीमियर लीग बघायला येतो तेव्हा सचिन पोष्टे ची एकही धाव मला बघायला मिळाली. 4 वेळा 0 बाद झाला होता याच मैदानामध्ये. म्हणजे पूर्णपणे आम्ही निराश होतो. जाऊया मैदानामध्ये. पहिलं षटक लाईव्ह आपण बघतोय. आणि रोशन इथं बॉलिंग मार्क. पहिला चेंडू रोशन याचा पुन्हा एकदा उडवलाय. पकडो कॅच जितो मॅच. मात्र फुटबॉल स्टाईलला चेंडू अडवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे फलंदाज सुखरूप पोहोचतोय. म्हणजे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. 2 खेळाडूंमधील हे तालतम्य बघायला मिळालं. या 2 धावेने धाबलक जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवर. म्हणजे चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. टीम धनंजय स्पोर्ट्स चिंचगड संघाला जर विजय मिळवायचा असेल तर क्षेत्ररक्षण चांगलं करणं गरजेचं असेल. कारण जर आपण शिवंजी स्पोर्ट्स आलमान संघ बघितला तर काय दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा काय दर्जा असतो तो आलमानकरांनी नक्की दाखवून दिला. कारण कुठल्याही प्रकारे झेल ड्रॉप झाला नाहीये. आणि ओमकारचा तो झेल रोशन लारा याला मैदानातनं जे माघारी परतवलं, काय दर्जेदार झेल बघायला मिळाला. नक्की 300 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. पुन्हा एकदा उडवलाय आणि डिक्लेअर झोन मध्ये जाईल. 1 धाव. एका धावेने धावपलक पुढे. 13 धावा धावपलकार लागल्या गेल्यात.
जरी टार्गेट 29 धावांचं असलं तरी 2 धावा कमी केल्यानंतर हा विजय एकोणतीस धावांचं टार्गेट आहे. धावा 2 धावांची पेनल्टी आता ऍड होईल. ऍड करून घ्या लाईव्हला सुद्धा, म्हणजे टार्गेट 29च राहील आणि 2 धावांची पेनल्टी ती आता इथनं जोडली जाईल, म्हणजे 10 फलकार धावा लागल्यात. 16 धावा धावलकर लागल्या गेल्यात आणि उडवलंय काय दर्जेदार फटका. हा झेल होईल का बघायचं, मात्र झाली या चुकी आणि काय नाही. ह्या 2 धावा असतील, एक झेल पकडण्याची नामी संधी होती. लोशन राणा चांगली गोलंदाजी करतोय. हा झेल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकाल. हा सुटला. जाऊया मैदानात. पुन्हा एकदा पकडो कॅच, जितो मॅच. सुंदर यष्टीरक्षकाकडनं हा झेल बघायला मिळाला. फलंदाज बाद माघारी परततोय ओमकार. म्हणजे आपला फोर्थलाय न फोडता 2 धावा त्याच्या बॅटमधनं फक्त आल्या. धाव प्रकार धावा लागल्या त्या 18, म्हणजे 2 पेनल्टीचे ऍड करून, म्हणजे टार्गेट तेवढंच राहील. 19 धावांचं आव्हान असेल. शेवटचा चेंडू असेल. 11 धावसंख्येची अजूनही गरज आहे, म्हणजे 2 बिग हिट ते येतील का. विशाल आता मात्र 13 चेंडू आहे विशाल. कारण अलमानकर कशा शब्दाने खेळ केला जाईल बघा. ब्लास्ट मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. षटक मार्गास्थ होत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकार धावा लागले ते 18. इथनं विचार करायला गेला तर 12 चेंडू 11 धावा या होतील का बघायचं. कारण आज जर बघितलं या मैदानामध्ये टीम धनंजय स्पोर्ट चिंचगड संघ इथे ऑल आउट झाला. 24 चेंडू मध्ये 10 गडी बाद झाले. 11 कारण अमित पोस्टनचा आवाज आलाय, कारण त्यांना ह्या सीझन मध्ये चांगला अनुभव आलेला आहे. 2 वेळा संघ आपला ऑल आउट झाला आणि अगदी तोंडामध्ये पडणारा घास. आता मागच्याच 3 दिवसापूर्वी संघ अगदी विजय समित गेला होता. अमित पेष्ट आणि सचिन पेष्टची काय बहरदार फलंदाजी होती आणि चेंडूला उडवलाय आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. षटकार 6 धावा. चला टीम सलामी स्पोर्ट निचोले रेडी राहायचंय. कुठल्या प्रकारे विनाविलंब आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. म्हणजे हा फटका बघा अगदी ऑफ साइडच्या बाहेरनं ह्या चेंडूला स्टेट ड्राईव्ह एक चांगला फटका बघायला मिळाला. षटकारामध्ये रूपांतर झालं. 24 धावा धावफलकार लागल्या गेल्यात. इथनं विचार करायला गेला तर आता मात्र केवळ 5 धावा या विजयापासून टीम अलमान संघ दूर राहील. चला टीम एफडीसी कुडूस, फैजान मेहमान अँड टीम पुन्हा एकदा उडवलाय आणि झाडाच्या अडथळ्यामुळे कुठेतरी क्षेत्ररक्षकांना समजलं नाही. हा चेंडू निघून गेला सीमा पार. चौकार. 4 धावा. फक्त एका धावेची गरज आहे. हा ऍक्शन रिप्ले बघा. या झाडामधनं हा चेंडू निघला बाहेर, म्हणजे झाडं वाचवणे कालाची गरज आहे. झाडे लावा, झाडे जगवा. चला चेंडू द्या. आणि कंपनीवाल्यांना सुद्धा विनंती, आवाज आमचा येत असेल तर. 3 चेंडू आतापर्यंत गेलेत आणि हा 4था चेंडू.
एका धावेची गरज विजयाकरिता टीम शिवंजी स्पोर्ट्स आरमान संघाला आणि फुलटॉस नो चेंडू इथे सामना विजय होतोय. टीम धनंजय स्पोर्ट्स संघ मात्र माघारी परतलाय आणि शिवंजी स्पोर्ट्स आरमान संघ येथे विजय होतो. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं तेवढंच कौतुक. चला चेंडू जमा करायचं. शोध पथक आपण सामने युट्यूब लाईव्ह बघतोय. पूर्णपणे कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला कैद केलं जातं. हा चेंडू आलेला आहे. धन्यवाद. हा भाऊ घेऊन आलाय बघा, कारण भाऊला माहिती आहे संध्याकाळी लगेच व्हिडिओ कट करून टाक.